सामने 8 का पी पोल का। कल ए पोल की टीमें होगी। कल आप देखेंगे निर्जा 11 नावा भी खेलते हुए नजर आएगी और आज निर्जा के नाम से गणेशपुरी नेक्स्ट मैच में आपको खेलती हुई नजर आएगी। शो द गुड गेम एंड क्वालिटी क्रिकेट, दोनों टीमों को शुभकामनाएं। तीसरा मैच, पहले गेंदबाज विशाल घरत और उनका सामना करेंगे ताकतवर बल्लेबाज प्रतीक। पहली गेंद के ऊपर बढ़िया शॉट खेला है, क्या ढूंढा, पावर प्ले का फायदा और इसी के साथ प्रतीक सांगड़े के बल्ले से पारी की शुरुआत दमदार, 4 रन। मित्रांनो, खारकोपर गावामध्ये त्यांची स्वतःची नाईट स्पर्धा चालू असताना देखील तो संघ या स्पर्धेमध्ये आला। म्हणजे एखाद्या आयोजनाला गालबोट लावायचं नाही हे त्यांचं वैशिष्ट्य आणि बघा अगदी शिस्तीचं नियमाचं पालन करून ते आज या स्पर्धेमध्ये आले। और इस बार आप टप्पा पीछे था और सीधा गेंद को खेल दिया है लॉन्ग लेग की तरफ, अंपायर का इशारा, बैक टू बैक 2 बाउंड्री, 4 रन। बेहतरीन चक्का यहाँ पर चौका नजर आता हुआ, 4 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है 90। स्वर्गीय अभी प्रतिष्ठान संग्राम 11 नीतलास का 8 रन। प्रतीक सांगड़े वैसे काफी फॉर्म में चल रहे, अतुल है, साहिल है, कुणाल जैसे ताकतवर बल्लेबाज है, लेकिन इस खिलाड़ी ने काफी इंप्रेस किया उनकी टीम के लिए। और विशाल जैसे लेग ब्रेक ऑफ ब्रेक मानतम गेंदबाज के ऊपर यह प्रहार करना थोड़ा सा यहाँ पर कुछ खराब नजर आ रहा है। फुल टॉस बॉल इनसाइड आउट मारने का प्रयास, मौका बन सकता है शायद, लगभग खिलाड़ी प्रतीक वहां पर पहुंचे ही थे, लेकिन जब तक गेंद को रोके तब तक 2 रन पूरे, 2 की मदद से रन संख्या पहुंचती हुई 10 रन। पीटीसी लाइव टेनिस क्रिकेट पनवेल टेनिस क्रिकेट.in के माध्यम से टूर्नामेंट को बिल्कुल कवरेज किया जा रहा है। चलिए नेक्स्ट मैच, संकेत भूमिका स्पोर्ट्स 11 चिरले और निर्जा 11 वीआरसीसी गणेशपुरी। आइए दोनों भी टीमों के कप्तान, पहले राउंड का आखिरी मैच। यहां पर डायरेक्ट हिट करने की कोशिश की थी, कप्तान थोड़े से रन में रिदम में थे, बाल बचा के डायरेक्ट छूट होता तो मामला कभी कभी करीबी बनता है, लेकिन सुरक्षित है, शायद उनका बॉडी लैंग्वेज साफ बता रहा है। 1 रन शायद लेग बाय के तौर पर ये मिलेगी, एक्स्ट्रास पे बढ़ोतरी 1 रनों की मदद से टीम का स्कोर है 11। अच्छा कमबैक यहां पर नजर आता हुआ गेंदबाज विशाल पाटिल के ओर से। रिवर्स शॉट लगी तो आबाद, नहीं तो बर्बाद, ठीक ठाक लगी है जरूर गेंद, थर्ड मैन सीमा रेखा की तरफ। करना जानते ये खिलाड़ी और इसी के साथ ओवर की समाप्ति अंपायर की तरफ चक की बुनियाद से जरूर देखा था, लेकिन मिडल स्टंप से गुजरती हुई गेंद, डॉट बॉल की समाप्ति, ओवर नंबर पहला समाप्त और पहले ओवर की समाप्ति के बाद 9वां स्वर्गीय अभी प्रतिष्ठान संग्राम 11 नीतलास टीम की रन संख्या है बग्गर विकेट खोए नुकसान के ऊपर 15 डीजे। पहला पावर प्ले दमदार बल्लेबाजी में प्रदर्शन हमने देखने को मिला। सेकंड पावर प्ले में दुर्वाले छोर से परिवर्तन होगा, नई गेंदबाज जहनुमान खारकोपर की ओर से हर्ष। सुधीर शेठ ठाकुर आपका स्वागत करेंगे, जो इस टीम के लिए काफी दमदार योगदान जिनका हमें देखने को मिलता है और उड़न और प्रीमियर लीग में काफी कमाल का योगदान। सुधीर शेठ आपका स्वागत करेंगे। तो राहुल काटे और प्रतीक सांगड़े 2 खिलाड़ियों के बीच में बढ़िया पार्टनरशिप। ये लीजिए हमारे रिहाने इंटरप्राइजेज के सभी खिलाड़ी, जहां पर शैलेश की गेंदबाजी का सवाल है, सबसे ताकतवर गेंदबाजी के लिए बिल्कुल जाने जाते हैं और उनकी टीम मेरे ख्याल से खेलती हुई भी नजर आएगी। सुपर संडे, जरा जोश में रहना क्योंकि संडे है, नहीं तो होश खो जाओगे तो वाट लगेगा। मजा आएगा जब घरेलू मैदान के ऊपर कोई भी टीम खेलती है ना दोस्तों,
तो उनके समर्थक और खास करके उनके सभी जो हमारे गांव के जो लोग होते हैं वो भी काफी खुश होते हैं, क्योंकि घरेलू मैदान के ऊपर रियानी इंटरप्राइजेस 11 नवे खाड़ी भी हमें खेलते हुए नजर आएगी। पहली गेंद उड़ाया जरूर, सीधा लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर के ऊपर से, दैट्स अ माइटी हिट, सीधा गेंद सीमा रेखा पार, कड़क 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 हिट चरण। छक्का हमें देखने को मिला और इसी 6 रनों की मदद से स्वर्गीय अभी प्रतिष्ठान नव्या संग्राम 11 नीतलास टीम का स्कोर है 21। शैलेश भाई पाउशा आपका स्वागत, टीम के पुरस्कृत सचिन शेठ भाया संग्राम एंटरप्राइज आपका स्वागत है। क्या बढ़िया यहाँ पर इस टीम को हमेशा योगदान देते और इस सीजन में अच्छा फॉर्म में चले, लेकिन रोकना पड़ेगा गेंदबाजों को, इन बल्लेबाजों को। इस बार मौका बनेगा, हवा में गेंद जरूर है, लॉन्ग ऑन का खिलाड़ी बहुत दूर का अंतर सफर कर लिया था उन्होंने। आई थिंक बॉलर ने ये कैच पकड़ना चाहिए था, उनके पास समय था, लेकिन चलिए वो कहा कि भाई पकड़ी आप मिडान के लॉन्ग ऑन के खिलाड़ी है, उन्होंने कॉल दिया था और चलिए वहां पर मिला है जीवनदान। तब तक रन मिलेंगे इस गेंद के ऊपर, टोटल दो की मदद से रन संख्या पहुंचे 23 के ऊपर। तर बघा बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय मोतीराम शेठ पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र सागरबाई पाटील यांच्या वतीने संग्राम 11 नीतलास संघाला शुभेच्छा देत त्यांचं सहर्ष स्वागत हो। इस बार अच्छी गेंद बिल्कुल यहाँ पर सटीक ठिकाने पर गेंददारी, यॉर्कर गेंद का इस्तेमाल मिडल स्टंप पर पाए गए और इसी के साथ पग बाधा, पहला बड़ा झटका। जो बल्लेबाज प्रतीक सांगड़े आग उगल रहा था बल्लेबाजी में, उसी को चलता बना दिया और पहला झटका नीतलास टीम को। या ठिकाणी आपण पाहू शकाल रियानी एंटरप्राइजेसचे सर्व संजय शेठ ठाकूर यांचे बंधू सत्यम शेठ ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचा आपण सन्मान करूया। मी शैलेश भाई ठाकूर यांना विनंती करतो की आपण यावं। शैलेश भाई आपल्या शुभ हस्ते सत्यम ठाकूर साहेबांचा इथे यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करावा। अतिथी देवो भव, प्रत्येक पाहुणा देवासारखा असतो आणि आपण शैलेश भाई एक दिग्गज गोलंदाज रियानी एंटरप्राइजेस 11 नाबागाडी क्रिकेट संघाचा, तर शैलेश भाई यांच्या शुभ हस्ते सत्यम शेठ यावा आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। बघा रियानी दीदी देखील आपल्या अंकलला सांगत असताना, या अंकल आज तुमचंही स्वागत या स्पर्धेच्या वतीनं इथे आपण करत आहोत। तो न्यू बैटर अतुल काटे, लंबे कद के ताकतवर बल्लेबाज, आप यहां पर देखेंगे वन डाउन की भूमिका। वैसे तो ये सलामी बल्लेबाजी की कमान संभालते हैं टीम के लिए, लेकिन वन डाउन की भूमिका संभालते हैं। प्रतीक ने काफी बढ़िया बल्लेबाजी की, 7 गेंदों में 18 बनाकर लौटे मैदान से बाहर, 23 बने, ठीक ठाक स्कोर बनाए, लेकिन विकेट की तलाश थी, वो विकेट मिली है। पैरों पर डालने का इरादा जरूर था, शॉट स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद, गुड रनिंग बिटवीन द विकेट, डायरेक्ट हिट करने का प्रयास जरूर किया था, लेकिन सिंगल मिलेगा। जान हथेली पर लेकर कप्तान राहुल दौड़े थे वहां पर, तब तक 1 रन पूरा और इस 1 रनों की मदद से रन संख्या बनती हुई स्कोर कार्ड के ऊपर 24 रन। देखिए हालात को ऐसा ना होने दे कि आप हिम्मत हार जाए, बल्कि हिम्मत आप ऐसा रखिए कि हालात भी आपके सामने हार जाए। बढ़िया गेंदबाजी का वापसी का प्रदर्शन, इस बार भी हल्के हाथों से गेंद को खेला, बैकफुट पॉइंट के रीजन में 30 यार्ड सर्कल में खिलाड़ी मौजूद है, इक्का दुक्का से फर्क गिरेगा नहीं, यही चाहती है जय हनुमान 11 खारकोपर टीम। पहली गेंद के ऊपर छक्का आने के बाद क्या जबरदस्त कमबैक किया है गेंदबाज वहां पर हर्ष ने, जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन, लेफ्ट आर्म ओवर द विकेट से, फुल टॉस बॉल, गैप ढूंढने का प्रयास, फील्डर है वहां पर, एक्स्ट्रा कवर की तरफ उठाएंगे, दूसरे की कोशिश, थोड़ा सा लेजी क्रिकेट है ये, चांस बना, यस, अंपायर की उंगली कड़ी, बड़ा झटका। क्या जरूरत थी, कप्तान को यह सवाल भी पूछा जाएगा, नहीं लेना चाहिए दूसरा रन, लेकिन रनिंग बिटवीन द विकेट में थोड़ा सा कमजोर गिरे और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट। कैप्टन राहुल बैक टू द पैवेलियन, बहुत बड़ा झटका।
क्या बढ़िया यहाँ पर थ्रो हमें देखने को मिला रोहन पाटिल इनके ओर से, और बिल्कुल जबरदस्त यहाँ पर कलेक्टिंग। ये संपायर की उंगली यहाँ पर खड़ी हो चुकी है राजन सर इनकी, और इसी के साथ लौटना पड़ेगा कप्तान राहुल को अब उनकी जगह लेने के लिए। नए बल्लेबाज साहिल दरे, दमदार बल्लेबाज। इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान के ऊपर 13.00 की रन रेट से 26 बने। प्रति ओवर 13 बनेंगे तो कम से कम 13×5 यानी कि 65 के करीब एक बड़ा टारगेट खड़ा कर सकते, लेकिन यहां से कमबैक करना पड़ेगा क्योंकि अब पावर प्ले के ओवर समाप्त हो चुके हैं। पावर प्ले के समाप्त होने के बाद फील्डिंग अब खुली रखी गई है। गेंदबाजी के मार्ग पर एक और टर्बोनेटर गेंदबाज यानी कि लेग ब्रेक ऑफ ब्रेक जिसकी पहचान है वो गेंदबाज प्रतीक पाटिल बॉलिंग मार्ग पर। झूला जितना पीछे जाता है ना उतना आगे भी जाता है, इसीलिए जब जिंदगी का झूला पीछे जाए तो आप डरिए मत, आगे वो जरूर एक ना एक दिन जाएगा। और कहीं ना कहीं पहले ओवर में मार मिली थी लगभग 15 रनों की, लेकिन उसके बाद क्या जबरदस्त हर्ष ने गेंदबाजी की और अपनी टीम को पूरी तरीके से उन्होंने रोका, मतलब रन देने से रोका, और ये रन रोके हैं उन्होंने। तीसरे ओवर की शुरुआत पहली गेंद लेकर प्रतीक। साहिल दरे के रडार में गेंद तो आई है लेकिन ऊपर भी पहुंच गई है। विशाल गेंद के नीचे कोई चूक नहीं, लॉन्ग ऑन का अंतर तय कर लिया और क्या बढ़िया डीप में कैच पकड़ा। और इसी के साथ ये तीसरा झटका, जैसे आए वैसे चलते बने बल्लेबाज साहिल बैक टू द पवेलियन। या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती रियानी एंटरप्राइजेस चषक 2026 मध्ये नील सागर शेठ ठाकूर साहेब आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। या व्यासपीठावरती 26 के ऊपर 3 प्रतीक पाटिल की शुरुआत काफी जबरदस्त। नए बल्लेबाज आते हुए कुणाल अगेंस्ट द स्पिन अगेंस्ट द फास्ट बढ़िया बल्लेबाजी करना पसंद करते हैं, लेकिन इस समय परिस्थितियां थोड़ी सी कुछ अलग नजर आती हुई। 26 के ऊपर 3 विकेटें इंपॉर्टेंट मैदान से बाहर लौट चुकी है। और नए बल्लेबाज मिडिल ऑर्डर्स में कुणाल भुईर को बल्लेबाजी करते हुए आप देखेंगे। साहिल और कुणाल दोनों भी फ्रेश बल्लेबाज है। साहिल आउट हुए, कुणाल और अतुल ये 2 बल्लेबाज आप देख सकते हैं। जरा करेक्शन कीजिए स्क्रीन के ऊपर, थोड़ी सी स्लोवर बन गेंद थी, गति में थोड़ा सा परिवर्तन किया, बाहर की तरफ निकालने की कोशिश, डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। कुणाल और साथी बल्लेबाज साहिल दरे को आप देख सकते हैं, अतुल को देख सकते हैं। जहां तक स्क्रीन पर थोड़ा सा वो करेक्शन आपको जरूर नजर आएगा। पीटीसी लाइव जिनके माध्यम से बिल्कुल ये टूर्नामेंट को कवरेज किया जा रहा है। अभी तक सफल गेंद यहां पर फेंकी है गेंदबाज प्रतीक पाटिल ने, डबल 1 की जर्सी यहां पर पहनते हुए, और खास करके गेंदबाजी में भी जबरदस्त परिवर्तन। रिवर्स शॉट खेलने का प्रयास, सीधा गेंद चढ़ में डाली, और जब ऐसी यॉर्कर गेंदें गिरती है तो वाकलन के मोतीराम भोईर की याद आती है, न दांडा न शेंडा, डायरेक्ट बूंदा, बल्लेबाज आउट। ब्रेक डालेंगे यही सोचा था बल्लेबाज ने कि रिवर्स शॉट्स खेलेंगे। लेग ब्रेक डाला तो जरूर, लेकिन सटीक यॉर्कर ठिकाने पर डाला था ये लेग ब्रेक, और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट। चौथा बड़ा झटका यहां पर लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम नव्या स्वर्गीय अभी प्रतिष्ठान संग्राम 11 नितलास टीम को, जिस टीम को वाइल्ड कार्ड एंट्री मिली पिछले 2-3 दिनों की अगर बात करेंगे तो बदलापुर यानी कि जोबेली चषक में चैंपियन ये टीम बनी, फिर नाइट टूर्नामेंट अमदा ट्रॉफी कोपरुली में सुपर 12 में क्वालिफाई कर चुकी, यानी कि एक ही दिन में 2-2 जगह खेलते हुए भी आजकल खिलाड़ी थकान नहीं महसूस करते, इतना क्रिकेट का क्रेज आजकल बढ़ चुका है। विकास पावशे नए बल्लेबाज, ये बाहुबली है। पिछले 2 साल पहले दोस्तों हमने देखा कि रामचंद्र मोदी प्रतिष्ठान उसाटे के वो टूर्नामेंट सुपर 12 का मैच 3 मई 18 चाहिए थे, लगातार 3 छक्के भागे, लेकिन वो टूर्नामेंट अलग थी, वो परिस्थिति अलग थी। अब ये परिस्थिति अलग है, अलग ग्राउंड है, अलग टीम है, अलग बॉलर है, सब कुछ यहां पर बदला है। बढ़िया बॉलिंग, बढ़िया बॉलिंग। इस ओवर में अभी तक एक भी रन नहीं खर्च किया गेंदबाज प्रतीक पाटिल ने। तीसरा ओवर प्रगति पथ पर है, 3 गेंदों में 2 विकेट जरूर अभी तक लिए। 4 गेंदों में
2 विकेट लेने में कामयाबी दिखाई है। क्या पहला मेडन ओवर हमें देखने को मिलेगा रियानी एंटरप्राइजेज चषक 2026 का ये शानदार पर्व, महेश्वरी मैदान दूसरा पर्व ये टूर्नामेंट का। वेरी बॉल बॉलिंग, थोड़ा सा पीछे रखा लेंथ, लेकिन ऑफ स्टंप से काफी बाहर। वाइड बॉल का इशारा, संदीप पाटिल सर इनका इशारा। वाइड के लिए रिव्यू नहीं है, मात्र केवल बीमर के लिए आपको रिव्यू दिया जाएगा। 1 रनों की मदद से रन संख्या बनी है 27। धीरे धीरे यहां पर 50 के करीब पहुंचना पड़ेगा नव्या स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितलस टीम को। 1 रनों की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ 27-27 के ऊपर। परिस्थिति थोड़ी सी गंभीर नजर आती हुई, एक दूसरे के साथ 2 खिलाड़ी बातचीत करते हुए, विकास पावशे और अतुल काठे। संघर्ष के साए में ये जीवन चलता रहता है मेरे भाई, जो डरा नहीं, जो थका नहीं, इतिहास उसी का बनता है। चलिए, खींचना चाहते थे, लपटना चाहते थे, लेकिन रन नहीं मिल पा रहे, बल्ले पर ठीक गेंदें कनेक्ट नहीं हो पा रही है। सिर्फ 1 रन आई है, वो भी वाइड के साथ एक्स्ट्रास में, वरना वो लेग बाय की रन होती तो जुड़ नहीं जाती गेंदबाज के खाते में, लेकिन वाइड की रन एक जो है वो गेंदबाज के खाते में दी जाती है। 1 रन अभी तक आ चुका है वाइड के तौर पर, लेकिन बल्ले से अभी तक 1 भी रन नहीं। मैंने पहले भी कहा था ये टर्बोनेटर गेंदबाज है और कभी भी पलटवार कर सकता है, और ये पलटवार किया है गेंदबाज प्रतीक ने। एक और शानदार बॉलिंग पसंद आई हो तो जोरदार तालियां दोस्तों प्रतीक के लिए। केवल 1 वाइड की रन आ चुकी है और इसी के साथ 3 ओवर का खेल समाप्त। जो रन रेट 13 का था वो अब नीचे आ चुका है, यानी कि 9-27। केवल इस ओवर में 1 ही रन आया और 3 ओवर की समाप्ति के बाद 27, 4 विकेटों के नुकसान के ऊपर। चलिए तुरंत पिल की रचना कीजिए डीजे। पचास के करीब पहुंच जाओगे, वरना जो सपना लेकर आई थी टीम नव्या स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितलास, वो थोड़ा सा दूर हो सकता है। बोलो तैयार आयुष। पहली गेंद शायद ऑफ स्टंप से बाहर है, वाइड बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी। चलिए नेक्स्ट मैच, संकेत भूमिका स्पोर्ट्स 11 चिरले विपक्ष निर्जा 11 वीआरसीसी गणेशपुरी। दोनों भी टीमों के कप्तान टॉस के लिए संपर्क करें। थर्ड अंपायर, यस सर। बॉलर के बॉलिंग के ऊपर आक्षेप या फिर विकेट के बाहर? बॉलर के बॉलिंग के ऊपर। तो चलिए थर्ड अंपायर आइए, हमारे कमेटी मेंबर्स। 1 मिनट अंपायर संजय शेठ ठाकुर आइए। तीसरे अंपायर की मांग शैलेश ठाकुर भाई आइए, गेंदबाज। चलिए स्क्रीन के ऊपर या फिर मैदान के अंदर जाना चाहेंगे? जॉन्टी रोन गरत, चलिए बघा इथे स्क्रीनवरती आहेत स्पर्धेचे आयोजक संजय शेठ, ते चेक करतील। तो चलिए चलेंगे मैदान की तरफ। 28 पहली गेंद वाइड, लेग ब्रेक के गेंदबाज आयुष कुंदी तैयार। इस बार थोड़ी सी गेंद अंदर की तरफ लाने का प्रयास, डॉट बॉल की समाप्ति। देखिए यहां पर खतरनाक, यहां रॉन्ग ऑन गेंद कहेंगे नहीं, लेग ब्रेक की गेंद है। बिल्कुल पड़ने के बाद गेंद ने कांटा बदला और क्या शार्प टर्न नजर आती हुई, डॉट बॉल की समाप्ति। 28 के ऊपर 4, दबाव है जरूर, नितलस के ऊपर हटाना पड़ेगा। रिवर्स शॉट्स खेलने का प्रयास, थोड़ी सी नाकामयाबी नजर आती हुई, और डायरेक्ट हिट हुआ है। रन लीजिए, क्या ये आउट है? रन लेना चाहते हैं, लेकिन अंपायर की उंगली, यस अंपायर, ये खड़ी हो चुकी है। एक और विकेट, एक के बाद एक विकेट यहां पर बाहर लौटता हुआ, और इसी के साथ विकास को लौटना पड़ेगा बगैर खाता खोले मैदान से बाहर। पत्ता
एक्शन रिप्ले में क्या बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आई, एक ही हाथ से वो डायरेक्ट हिट हुआ। क्या बढ़िया वहां पर डायरेक्ट हिट खिलाड़ी थे मेरे ख्याल से वहां पर प्रतीक पाटिल तो छा गए गुरु। विशाल नंबर 18 की जर्सी पहनते हुए दोस्तों ओम साई बंगरपाड़ा टीम के व्यवसायी खिलाड़ी के तौर पर, और उनका निकनेम हमें कुछ पता ही जा रहा, याद नहीं आ रहा है। जबरदस्त हरपन मौला खिलाड़ी है, बढ़िया बढ़िया गेंदबाजी की आज। हालांकि थोड़ा सा मार मिला, पावर पे के ओवर में थोड़ी सी मार मिलती जरूर है, लेकिन चलिए उसके बाद उनके गेंदबाजों ने कितना बढ़िया कमबैक। ओमकार पाटिल नए बल्लेबाज, टीम के मिडिल ऑर्डर की सबसे मजबूत कड़ी, लेकिन इस समय परिस्थितियां कुछ और है और इन परिस्थितियों के साथ खेलना भी बहुत जरूरी होगा। संघर्ष उस नन्हे बीज से सीखिए जो जमीन में दफन होकर भी लड़ाई लड़ता है, और तब तक लड़ता है कि जब तक धरती का सीना चीरकर रुकता नहीं और अपने आप को साबित नहीं करता, तब तक यहां पर वो अपनी लड़ाई लड़ता है। और इस बार आते ही मिडिल ऑर्डर के विस्फोटक बल्लेबाज ओमकार की जय जयकार। चरण थैंक यू वेरी मच डीजे। बेहतरीन छक्का में देखने को मिला और इसी 6 रनों की मदद से 34 तक पहुंची है स्वर्गीय अभी प्रतिष्ठान। नव्या एंड संग्राम 11 निकलास। दमदार बल्लेबाजी ओमकार ने, न दबाव देखा न यहां से कोई प्रभाव देखा, बस अपने स्वभाव में यह छक्का ठोका उन्होंने। ओ इस बार भी उड़ाने का प्रयास। देखिए शैलेश भाई, जब लेग स्पिन गेंदबाज होते हैं तो शायद उनकी टप्पा पड़ने के बाद जब उनकी गेंदबाजी होती है ना तो निकर कर आती है, लेकिन आप लेग ब्रेक गेंदबाज जब फुल टॉस सामने देते हो तो आपको छक्का यहां पर जरूर मिलता है, और कहीं ना कहीं यहां पर वो कुछ देखने को मिला। इस बार हवा में गेंद, शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग में खिलाड़ी थे, लेकिन उनके सामने ये गेंद गिरी, लेकिन जोखिम नहीं उठाना चाहते खिलाड़ी, सिंगल लेना चाहेंगे। ओमकार अपने विकेट रखना चाहते हैं, सिंगल की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 35 के ऊपर 5 विकेट, यानी कि जबरदस्त बल्लेबाजी का प्रदर्शन दिखा रहा है बीच मिडिल ऑर्डर में ओमकार, लेकिन उतना ही ताकतवर गेंदबाजी का प्रदर्शन। बोलो तैयार। स्लॉलिंग स्वीप करने का प्रयास जरूर किया था, बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं। डॉट बॉल की समाप्ति, इसी के साथ ओवर नंबर 14 भी समाप्त और 4 ओवर की समाप्ति के बाद रन बने 35, 5 विकेट के नुकसान के ऊपर निकलस। के ऊपर भी रखिए। कौन कोई मोबाइल पे चैटिंग कर रहा है, मतलब चैटिंग नहीं, वो क्रिकेट की सेटिंग कर रहा है, क्योंकि क्रिकेट में बने रहना है तो बिल्कुल यहाँ पर जो बाउंसर कैसे मारते यूट्यूब कर देखना ये बहुत जरूर होता है। और ये अभ्यास करते हुए हमारे रियानी एंटरप्राइजेस सभी धुरंधर सुपर संडे के दिन में बिल्कुल खेलते नजर आएंगे। ले लीजिए रियानी एंटरप्राइजेस की ये सेना। क्या देख रहे हैं मोबाइल में, अभी समय नहीं है ये। तो यहाँ पर ऑन साइड में बोलने का प्रयास किया है, तब तक वहां पर बिल्कुल 1 रन मिलेगा। फील्डर है स्क्वायर लेग के डीप में आकर गेंद को उठाए, तब तक 1 रन 1 की मदद से रन संख्या पहुंची है 36 बने स्कोर कार्ड के ऊपर 5 विकेट के नुकसान के ऊपर। ये लीजिए सभी धुरंधर तैयारी में है सुपर संडे में। क्या अपने घरेलू मैदान के ऊपर तू क्या पीछे से चैटिंग कर रहा है? छोटी गेंद को लौटा दिया है सीधा मोटी गेंद की तरफ, सीधा गेंद जाएगी मंदिर की तरफ। 6 रनों के लिए बेहतरीन छक्का। बेहतरीन छक्का एक्शन रिप्ले में देखिए, अतुल काटे के बल्ले से यहां पर बेहतरीन छक्का देखने को मिला। 42 के ऊपर 5। एक समय लग रहा था कि ये कठिन परिस्थिति, अरे बार बार मोबाइल में मत देख। तर सन्माननीय किशोर पाटील साहेब खारकोपर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं। किशोर पाटील साहेब, आपणास विनंती असेल की आपले या स्पर्धेचे दमदार आयोजक
संजय शेठ ठाकूर यांनी एंटरप्राइजेस यांच्या वतीनं आपला इथे आमंत्रित केलं जाते. किशोर शेठ यावं आणि त्यांचे सुपुत्र देखील लेदर मध्ये चांगली कामगिरी सातत्याने आपण त्यांची पाहतो. धैर्य किशोर पाटील देखील हा खेळाडू आपण लेदर मध्ये सातत्याने दमदार कामगिरी त्याची पाहिली. किशोर पाटील साहेब यावं. चिरलेचे कॅप्टन आलाय का? चलिए चिरले के कप्तान भी आ चुके हैं. शुभम पाटिल मैन इन फॉर्म. क्या बढ़िया गजब की क्रिकेट खेली थी रबर बॉल में तिगोड़े के मैदान के ऊपर उभर कर आते हुए खिलाड़ी है और जल्दी ये भी शायद अंडर 19 में आईएसपीएल की वर्णी में जरूर लगेंगे. पहले ग्रीन टिकट जो प्रैक्टिस में आपको, फिर ब्लू टिकट ऑक्शन में दी जाती है. फिर यहाँ पर 1 रन, 1 की मदद से 43 रन. 3 गेंदों का खेल बचा हुआ है. बॉलर तैयार. ओमकार का ये तगड़ा शॉट है, ये क्लियर करेगी. खिलाड़ी किस कक्ष की तरफ गेंद जाएगी सीमा रेखा के पार. दैट्स अ बिग 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 हिट. ओमकार थोड़े से सफल हुए, बल्ले के स्लॉट पे गेंद लिया, ताकत है इनमें और 49 के ऊपर पहुंची है. और पिछली 12 गेंदों में कुछ चर्चा हो रही थी कि 25-23 रन आए, 20-25, तो 50 का आंकड़ा इनके गेंदबाजों के लिए सुरक्षित रहेगा. बॉलर अक्षय तैयार. आगे करके लिए की कोशिश. डांसिंग डाउन द विकेट. कोई खिलाड़ी मौजूद नहीं है एक्स्ट्रा कवर की तरफ और इसी के साथ बाउंड्री की मदद से 50 का आंकड़ा पार. नव्या 11 स्वर्गीय अभी प्रतिष्ठान संग्राम 11 नितलास का 50 का आंकड़ा पार. 53 53 बने स्कोर कार्ड के ऊपर. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. कुणाल अक्षय घरत लेफ्ट आर्म राउंड द विकेट से बॉलिंग कर रहे, थोडी सी महंगे साबित होते हुए. तर सन्माननीय किशोर पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आणि त्यांचे सुपुत्र धैर्य. मित्रांनो दमदार कामगिरी लेदर मध्ये आपण त्यांच्या साथीने पाहिलीत. ओ थोड़ी सी खराब फील्डिंग, एक समय लग रहा था कि बाउंड्री जाएगी और अंतिम क्षण में इस गेंद को रोका. 2 पूरे थोड़े से लड़खड़ाते हुए नजर आए. तीसरे की कोशिश, 3 रन भी यहां पर पूरे किए और इसी के साथ पहले पूर्वार्ध का निर्धारित खेल समाप्त हो चुका है. और पहले इनिंग्स का खेल समाप्त होने के बाद अब तक बने हैं 56, यानी कि जीतने के लिए चाहिए 30 गेंदे, 57 की आवश्यकता. रन बनेंगे या फिर रनों को रोका जाएगा, इसका आंखों देखा विवरण करेंगे सेकंड इनिंग्स में दीपक जी पाटिल सर. तब तक ओमकार की 300 की स्ट्राइक रेट से बल्लेबाजी, 7 में 21 और टॉस भी हम करेंगे. जहां तक संकेत भूमिका स्पोर्ट चिरले टीम के कप्तान मौजूद है तो निर्जा 11 वीआरसीसी गणेशपुरी टीम के कप्तान आपको टॉस में आना है इनिंग ब्रेक में. यदि सेकंड इनिंग्स की बॉल डिलीवर्ड होती है तो फिर आपको यहां पर पनिशमेंट दी जाएगी, यानी कि टॉस चिरले को जीत दिया जाएगा. कारण गणपतीना तुम्ही रील बनवत असताना सुपली सोन्याची, कारण आता हे संगीत आपण तिला स्क्रीनवरती पाहता, जिच्या नावानं आपण रियानी एंटरप्राइजेस चषक पाहतो मित्रांनो, त्या रियानी दीदीला आपण इथे स्क्रीनवरती पाहतो. आणि जसा संगीत लागलं सुपली सोन्याची आणि ती लगेच नृत्य करायला लागली. कारण आपण गणपतीना संपूर्ण जब आपला परिवार जमतो तेव्हा नक्कीच या गाण्यावरती सातत्याने रील्स देखील बनवले जात आहेत आणि गणपती बाप्पा समोर देखील रात्रभर जागरण करून कार्यरत त्या देखील आपण आनंद देखील पाहतो. तर चला विनंती असेल निर्जा 11 वीआरसीसी गणेशपुरी टीमचे कॅप्टन प्रतीक यावं. टॉस तर करून घ्या, बाकी खेळाडू येतील तोपर्यंत. बॉल डिलिव्हर झाला तर मात्र आपल्याला तर टॉस समोरच्या टीमला विन दिला जाईल. जरी रोहन आमचे जॉन्टी कमिटी मेंबर्स असतील तरी त्यांनी सांगितलं बिंदास थेट पेनल्टी द्या. तर किशोर पाटील साहेब यांच्या शुभाचे आपण टॉस करूया. दमदार नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे बघा, त्याच्यावर नाव आहे एकीकडे रिहानी एंटरप्राइजेस आणि एकीकडे शिवतेज कार्गो. शिवतेज किंवा रिहानी एंटरप्राइजेस दोन्हीपैकी एक मागायचं आहे. चला जय मल्हार हॉटेलचे ओनर या ठिकाणी आपण पाहू शकाल. आज अग्री कोली चविष्ट आम्ही तिथे नेहमीच चव पाहिली. शिवतेज इज कॉल. निर्जा 11 वीआरसीसी गणेशपुरी कॅप्टन. प्रथमतः रियानी टॉस जिंकला चिरले. शुभम फर्स्ट ऑफ ऑल अभिनंदन. निर्णयाची आम्ही वाट पाहूच, परंतु आल्यानंतर काय सांगाल रियानी एंटरप्राइजेस चषक 2026 नवीन वर्षाची ही दमदार स्पर्धा आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? दुसरे वर्ष
स्पर्धा तर चांगलीच आहे. संकेत ॲज एक यंग खेळाडू म्हणून आप संघामध्ये पाहत आहे, काय सांगशील टीमचा सध्याचा प्रवास 2025-26च्या हंगामामध्ये? रबर बॉलला चांगली सुरुवात झाली होती, परंतु सध्या टेनिसमध्ये कसं चाललंय आपला टीमचा बॅलन्स? टीम पण चांगली खेळते. काही जास्त भरोसा कोणावर असतो सिनियर खेळाडू? ॲज अ यंगस्टर खेळाडू म्हणून तुम्हाला मी पाहतो, कुठल्याचे एक सिनियर खेळाडू आहेत त्यांच्यावरती खूप आपण अपेक्षा करता? करण. कृतज्ञ मडवी. चला, बेस्ट ऑफ लक. निर्णय जो काही असेल तो आपण लगेच सांगा. प्रतीक, टॉस इम्पॉर्टंट होता का या मॅचमध्ये? नक्कीच पहिली मॅच असल्यावर टॉस इम्पॉर्टंटच असतो, परंतु टॉस चिरलाय, संघाने जिंकलाय. शक्यतो आमची फलंदाजी येईल, जो काही निर्णय असेल तो मान्य करू आम्ही. आणि जर पहिली फलंदाजी आली तर 55 ते 60 डाऊन पण पोचण्याचा प्रयत्न करू, कारण त्यांची फलंदाजी गोलंदाजी खूप चांगली आहे. किती वर्ष आपण या मैदानावरती खेळता, की ट्रॉफी घरी घेऊन गेलात की पराभूत सातत्याने होऊन गेलात? आमचा तसा इतिहास बघितला 2013-14 पासून आम्ही अंडर 19चे जेव्हा आमची टीम चालू झाली तेव्हापासून आम्ही खेळायला लागलो आहेत. आणि नक्कीच तसं बघायला गेलं तर हा ग्राउंड आम्हाला नक्कीच आहे. आणि जॉन्ट्या आमचा भाऊ आणि संजयदाचा दरवेळी आम्हाला सपोर्ट असतो आणि दरवेळी आम्हाला ते एंट्री ठेवतात, खूप सपोर्ट असतो त्यांचा. त्यांचे एकदा धन्यवाद. स्पर्धेत दुसऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा आपण पाहतो, रियानी दिदीच्या नावानं रियानी एंटरप्राइजेस चषक 2026. काय सांगशील स्पर्धेबद्दल? स्पर्धा खूप चांगली असते. गेल्या वर्षी आम्ही फायनलपर्यंत पोचलेलो, सेकंड नंबर आलेला आमचा. आणि गेल्या वर्षी या स्पर्धेचं नाव गाजलेलं, यावर्षी नाव गाजो, ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. क्या बात आहे, बेस्ट ऑफ लक. हे होते या ठिकाणी कॅप्टन निर्जा 11 VRCC गणेशपुरी क्रिकेट संघाचे. हॅलो, थँक्यू सो मच रॉकस्टार प्रवीणजी. निर्धाव चेंडून सुरुवात झाली होती, परंतु इकडे मात्र चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल फील्ड केला जातोय, तोपर्यंत मात्र खातं उघडलं जाईल ते 2 या धावेनं. रणजित पाटील आणि हर्षल ठाकूर अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. ती जर्मन खारकोपर या संघाकडून टार्गेट पाहायला गेलं तर 57 धावांचं आहे. चॅलेंजिंग टोटल आहे, आव्हानात्मक जरूर टार्गेट पाहायला मिळतंय. परंतु पाहूया कशा पद्धतीनं सलामीवीरांचा खेळ रंगणार आहे. हर्षलकडे फार मोठी जबाबदारी असेल या मॅचची, परंतु रणजित ज्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे, खरं तर खारकोपर संघाकडून गेले कित्येक वर्ष खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. इकडे मात्र बिडॉनला बीट करत बॉल लॉंग ऑन कडे येतोय. मिड विकेटचा फिल्डर धावत आलाय, बॉल स्टॉप करेल तोपर्यंत मात्र सहजतेने पूर्ण केल्या जातील त्या दुहेरी धावा. आणखीन 2 धावा प्राप्त होताना दिसतात. हे चांगलं क्रिकेट आहे मित्र म्हणेन. कडे मैदानावर बघाशी सुद्धा पाहिलं 32 धावांसाठी सुद्धा संघर्ष करावा लागला होता. मोठे फटके खेळण्यासाठी गेल्यानंतर बऱ्याच वेळेला खरं तर कॅचेस झाल्या आणि त्याचमुळे सिंगल डबल्स रन सुद्धा फार महत्वाच्या ठरू शकतील या मॅच मध्ये, आणि तेच बघितले रणजितनं. फुल टॉस बॉल आहे, फक्त दिशा दिली. रिशा सायानं मनगट वळवली गेली आणि बॉलला पाठवलंय ते सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. मिळतील तब्बल 5 धावा. बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. निर्जा 11 अर्थातच आमचे जॉन्टीबाई यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहू शकाल. तो निर्जा 11 VRCC गणेशपुरी आणि त्यांना फाईट करेल तितक्याच ताकदीचा संघ चिरले क्रिकेट संघ. सुरुवात चांगली झाली जर्मन खारकोपर संघाची. 57 चेस करत असताना आतापर्यंत बिनबाद 9 अशी धावसंख्या आणि सगळ्या धावा आतापर्यंत रणजित पाटील यांच्या बॅटमधून आल्यात. आमचे डीजे निशांत इकडे पाहायला मिळतात. थोडेसे लाजतात, परंतु चांगलं डीजे ऑपरेटिंग ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला 4 चांद लावत असताना इकडे टायमिंग प्रॉपर नाहीये. बॉल अगदी करंगळत समोर येतोय सिलिबडाऊनच्या दिशेमध्ये. सिंगल मिळेल 1 रन टीमची टोटल 10 वर.
57 करायच्यात आणि त्याचमुळे 12 11:30च्या सरासरीनं मात्र पुढे पळायचं. 11-12 11-12 धावा करत सुद्धा हा सामना चेस करता येऊ शकेल. परंतु हर्षल ठाकूर ज्याची फार महत्वाची भूमिका असेल या मॅच मध्ये, कारण सध्याच्या घडीला इन्फॉर्म आहे, आक्रमक फलंदाज आहे. अतुलचा हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये, बडॉनला थांबवलाय, कोणती धाव मिळणार नाहीये, डॉट बॉल. पहिलाच बॉल फेस करत होता आमचे गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर. संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे या स्पर्धेची. बिग मॅन अतुल काठे पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलाय मिड विकेट झोन कडे. थोडीशी द्विधा मनस्थिती होती फिल्डरची, पुढे जायचं की मागे यायचं, परंतु मागे येणं पसंत केलं आणि बॉल एक टप्प्याने उचलला जाईल. तोपर्यंत मात्र हर्षलला मिळेल एक रन. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर जर्मन खारकोपर बिनबाद 11 धावा. चार ओव्हर्स मध्ये अजूनही 46 करायच्या. 24 बॉल आणि 46 हे टार्गेट असेल. बी पोल मधील हा तिसरा सामना तुमच्या समोर आहे. एका बाजूला संग्राम, नव्या संग्राम 11 नितळस आणि त्यांच्या विरोधामध्ये जर्मन खारकोपर. हे वाईल्ड कार्ड एंट्री आहे नितळस टीमला. परंतु चौथ्या सामन्याचा सुद्धा टॉस संपन्न झालाय. संकेत भूमिका स्पोर्ट्स चिरले आणि निर्जा 11 VRCC गणेशपुरी. गणेशपुरी उल्वे नोड मधील आणखीन एक संघ आज ही स्पर्धा खेळताना दिसेल. निहाल आपण बघताय, निखिल आमचे डीजे मास्टर सगळे आहेत ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये. याने बरेचसे इन्स्ट्रुमेंट्स घेतले त्यांनी आणि सध्याच्या घडीला हे चेहरे, हीच नावं तुम्हाला अनेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळतात. पहिलाच बॉल, चेंडू सरळ जाऊन शरीराला धडक मारतोय, कोणती धाव नाहीये. डॉट बॉल न सुरुवात झाली. इकडे मात्र गोलंदाज प्रमोद पावशे. नितळस संघाकडे गोलंदाजी सुद्धा चांगली आहे, परंतु सुरुवात चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये 11 आल्यात आणि 11-12 सरासरीनं पुढे जायचंय. त्यामुळं कुठेतरी अशीच भागीदारी झाली तर ऑटोमॅटिकली स्कोर उभा होतो. हे सुद्धा मघासपासून आपण पाहिलं असेल संध्याकाळपासून या खेळपट्टीवर आणि तेच करायचंय. सध्याच्या घडीला खारकोपरसाठी दोनही महत्वाचे चेहरे आहेत खेळपट्टीवर. सलामीवीरांची भूमिका फार महत्वाची असणार आहे. पावशेचा हा बॉल ऑन साइडला स्विंग केलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. आक्रमक खेळलं आणि त्याच्या बॅटमधून हा पहिला मोठा फटका आलाय. षटकार. टीमची टोटल 17 या आकड्यावर 17 रन्स. सोनोबोट लोवा फुल टॉस बॉल आणि इकडे मात्र स्वीप केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं हर्षलच्या बॅट मधून येतोय आणि किन एक मोठा फटका. लगातारचा हा दुसरा षटकार येत असताना हर्षलच्या बॅटमधून. पाच बॉल मध्ये 13. हर्षलनं मात्र गिअर चेंज केला, परंतु त्याच बरोबरीनं सन्माननीय या स्पर्धेचे दमदार आयोजक शैलेश ठाकूर साहेब आपल्याला पाहू शकता आपण टीव्ही स्क्रीनवर आणि ज्यांच्या माध्यमातून मात्र दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फार मोठी स्पर्धा, अगदी नियोजनपूर्ण आयोजन सुरू आहे. पहिलीच रात्र अगदी वेळेमध्ये सामने सुरू झाले, वेळेमध्ये संपन्न होत असताना हे फार महत्त्वाचं असतं. नाईट स्पर्धा म्हटली की बऱ्याच वेळेला वेळेवर कोणाचं निर्बंध नसतं, बंधने नसतात, परंतु अगदी वेळेमध्ये खरं तर सगळे सामने
आणि प्रत्येक आयोजकाचं काटेकोरपणे लक्ष आहे प्रत्येक मॅचवर वेळेमध्ये संपलाच पाहिजे हा एक हट्टास आहे आणि अगदी योग्य रीतीनं ही स्पर्धा सुरू आहे. फुल लेंथ होता अपील पाहायला मिळाले लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स. इकडे मात्र अपील फेटाळून लावले पंचांनी. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. थोडेसे नाराज दिसतात गोलंदाज बऱ्याच वेळेला या गोष्टी घडत असतात पंचांच्या निर्णयावर नाराजी. परंतु पाहूया हा रिप्ले मधून हा चेंडू खोलात पडला होता. आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर लगेच त्यांना फोन आला. चला थोडंसं पॉज पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीमध्ये मैदानामध्ये. पंचांनी एकमेकांशी काहीतरी डिस्कस केले. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी जी स्कूटी दिली जाईल आणि ती आपल्या टीव्ही स्क्रीनवर सुंदर अशी टू व्हीलर आज ही स्पर्धा जरूर एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण करताना दिसेल. सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी दाखवल्या जातात जे घर बसल्या खरं तर या स्पर्धेचा आनंद घेतात. PTC लाईव्हच्या माध्यमातून ही सगळी क्षणचित्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतात आमचे सगळे कॅमेरामन्स. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न टायमिंग प्रॉपर नाहीये. फॉलो थ्रू मध्येच हा चेंडू अडवला जातोय प्रमोद पावशेकडून. कोणतीही धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. स्कोर आहे सद्यस्थितीमध्ये 23. 23 धावा धाव फलकावर आहेत. समोर डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल स्लो झाला होता. इकडे अचानकपणे उडाला तिकडून आणि त्याचमुळे इकडे समोर वेगानं आलं नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. या 2 धावा प्राप्त होतील आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. ती 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर 25 धावा. हे सगळे आमचे न्हाव्याचे समर्थक SK आहेत, गोट्याबाई, सगळा मित्र परिवार या सामन्याचा आनंद घेत असताना सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. कॅमेरामॅन कुठे जाईल कॅमेरा माहिती नाही आम्हाला. जिकडे जिकडे जाईल ते सगळं चित्रीकरण पाहायला मिळेल आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांना. मनोजी मस्कर, नेरे कोपरोली माझा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. हे आमचे सगळे क्रीडा रसिक ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षक आहे. थंडी आहे खरं तर. वातावरण थंड आहे इकडे. बाजूलाच खाडी असल्यामुळं तो गारवा आणि ती गार वाऱ्याची झुळूक मात्र आणि तो थंडगार वाऱ्याचा स्पर्श आपल्याला जाणवतो इकडे. पहा बरेचसे प्रेक्षक समोर मॅच बघतात. काही मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. या सुद्धा गोष्टी घडतात. त्याला सुद्धा माहिती नसेल कॅमेरा माझ्यावर आहे. सर नक्कीच आपण पाहू आता शकाल. कळालं. बघा काय रे कोणाशी चॅटिंग करतो. तर मनोहरभाई मस्कर आता देसाई गावचे जावे बापू आणि नेहमीच क्रिकेटसाठी ज्यांचं दमदार योगदान आम्हाला पाहायला मिळतो ते मनोहर शेठ मस्कर कोपरुली आपलं सहर्ष स्वागत. फुल टॉस आहे. समोरच्या दिशेला पिक केले बॉल आणि इकडे मात्र एक चांगला झेल. पहिला धक्का लागेल जर्मन खारकोपर संघाला. फर्स्ट विकेट डाऊन 25 या धावसंख्येवर. प्रतीक पाटील तिसऱ्या क्रमांकावर.
आणखीन एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू या टीमचा आणि ही जोडी सुद्धा फार महत्वाची असेल. धावा चांगल्या झाल्यात, आतापर्यंत 25 झाल्यात. 57चं टार्गेट आहे आणि योग्य रीतीनं मी तर म्हणेन पहिल्या विकेटसाठी ही भागीदारी झाले. चांगलं कार्य केलं हर्षलनं, त्याचप्रमाणे रणजितनं सुद्धा चांगली सुरुवात करून दिली. परंतु आता प्रतीक पाटील जो या टीमची ओळख आहे, महत्वाचा खेळाडू, महत्वाचा चेहरा आहे या टीमचा आणि तो वन डाऊनच्या स्वरूपामध्ये दाखल झालाय. परंतु इकडे सफलता मिळाली पहिल्याच बॉलवर ती ओमकार पाटीलला. ओमकारचा हा बॉल इकडे मात्र लॉफ केलाय, बॉल हवेत आहे. पहिलाच बॉल फेस करत असताना ओ कॅच ड्रॉप. सोपा झेल होता, मगाशी धावत जाऊन खरं तर हा झेल खरं तर कॅरी केला होता. इथे मात्र सगळ्यात महत्वाची विकेट होती या मॅचची. प्रतीक पाटील आणि त्याला शून्यावर जीवनदान मिळालंय. ही विकेट थोडीशी महागाची ठरू शकते. जर सामना निसटला तर सगळं या कॅचवर येऊ शकेल. चांगला बॉल इकडे मात्र फुल लाईन, पुन्हा एकदा लाऊड अपील फेटाळून दिले. पंचांवर सुद्धा थोडासा दबाव आहे मॅच मध्ये, तो दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र नितळस. अपील इज अ पार्ट ऑफ गेम. तर सर आपण पाहू शकाल या ठिकाणी रुपेश मोकल त्यांच्या समेत राजेश ठाकूर साहेब आणि महेंद्र ठाकूर साहेब हे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघांचं या ठिकाणी आगमन. यावं आपलं सहर्ष स्वागत. हर्षल ठाकूर एका बाजूला 9 बॉलमध्ये 15 धावांचं योगदान दिलंय. परंतु प्रतीक पाटीलचा सोडलेला झेल किती जिव्हारी लागणार आहे येणारा काळ ठरवेल. परंतु पहिलाच बॉलवर त्याला जीवनदान दिलंय गोलंदाज ओमकार पाटील. ओमकारचा हा बॉल यावेळेस मात्र उंच उडवलाय ऑन साइडला, मिड विकेटला, अगदी सीमा रेषेलगत. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट मध्ये सुद्धा ट्राय झाला परंतु त्याचा फायदा झालेला नाहीये. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पडलाय आणि किनेक हर्षलला षटकार. रिलॅक्स मध्ये तो झेल घेऊ शकेल. परंतु सीमा रेषेला अगदी चिटकून उभा होता. परंतु त्यानंतर हातामधून निसरल्यानंतर हवेमध्ये त्यानं जरूर सूर लगावली होती. इकडे मात्र चांगला ड्राईव्ह लॉंग ऑफला सिंगल मिळेल. हे चांगलं क्रिकेट आहे. एक मोठा फटका आलाय. सिंगल्सनं सुद्धा स्ट्राईक रोटेशन होणं फार गरजेचं आहे. डॉट बॉल पेक्षा सिंगल रन सुद्धा तेवढाच महत्वाच्या ठरतील. कारण सध्याच्या स्थितीला योग्य रीतीनं धावांचा चेस चालू आहे तो जर्मन खारकोपर संघाकडून. आता धावा झाल्या त्या तब्बल 33 धावा, 33 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा रनअप मध्ये बिघाड. ओमकार पाटील हे षटक करतोय. आतापर्यंत एक षटकाराचा अपवाद वगळला तर चांगलीच बॉलिंग केली ओमकारनं. हो स्क्वेअर ड्राईव्ह केलाय सरळ पॉइंटला. जास्त फायदा झालेला नाहीये. प्रतीक पाटीलला जीवनदान मिळालं होतं परंतु इकडे मात्र फायदा उठवता आला नाहीये. पॉइंटला टिपलेला सोपा झेल आणि सगळ्यात महत्वाची विकेट या मॅचची मात्र गमावतोय जर्मन खारकोपर संघ. प्रतीक पाटील बॅक टू द डगआउट. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू होता. फक्त चॉप करण्याचा प्रयत्न, सरळ पॉइंटला हातामध्ये काढून दिलाय प्रतीकनं. 2 चेंडू खेळला, दोनही झेल उडवले होते. त्यामुळे आजची रात्र नव्हती प्रतीकसाठी, अन्यथा धोकादायक ठरू शकला असता फलंदाज. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा आहेत. 11च्या सरासरीनं स्कोर जरूर आहे परंतु आता मात्र उर्वरित 2 ओव्हरच्या खेळामध्ये गरज असेल ती तब्बल 24 धावांची. 12च्या सरासरीनं आता मात्र धावफलक पुढे न्यायचा आहे आणि चौथ्या षटकाची जबाबदारी नव्या संग्राम 11 नितळस या टीम कडून मात्र देण्यात आली. ती गोलंदाज साहिल दरेला. आणखीन एक चांगला यंगस्टर बॉलर, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खारकोपर टीम कडून धनेश भोईर. परंतु हर्षल जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत खारकोपर संघाच्या पाठीराख्यांना चिंता करण्याचं काम नसेल. जे मान्यवर नील शेठ ठाकूर या ठिकाणी उपस्थित झालेत, मॅचचा आनंद घेतात, त्यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन
या सामन्याचा आनंद घ्या. आपलं सहर्ष स्वागत आहे नीलशेठ ठाकूर साहेब, आपण या मंचावर. तर साहिल दरे 4थं षटक करेल. 12ची सरासरी इकडे जिंकण्यासाठी. आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट 12 रन्स पर ओव्हर. हर्षल ठाकूर हा खेळाडू जर शेवटपर्यंत उभा राहिला तर कदाचित ही मॅच संपू शकेल, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 11 बॉलमध्ये 22 धावा आल्या. 200च्या स्ट्राईक रेटनं मात्र मैदानामध्ये त्याची बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्याचमुळे त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात, कारण अगोदरच महत्वाच्या 2 विकेट्स गमावल्यात. रणजित असतील आणि प्रतीक नुकताच बाद झालाय आणि त्याचमुळे या जोडीवर आता मात्र मोठ्या आशेनं पाहिलं जात असेल. टीम खारकोपर गोलंदाजी मार्क पर दरे तयार. हर्षल कट करतो बॉल, पॉइंटला बीट करत बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट बॉटलांच्या दिशेनं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धाबांकरता चौकार. आउटसाइड ऑफ स्टंप होता, थोडा रूम मिळाला होता आणि चांगला स्कोअर कार्ड पाहायला मिळाला. चौकारानं टीमची टोटल 37 या आकड्यावर 37. हर्षलला माहिती आहे इथून मात्र डाव कसा पुढे न्यायचा आहे, कारण महत्वाचा खेळाडू या टीमचा. सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा आहे. दरेचं स्वागत झाले पहिल्याच बॉलवर चौकारानं. नेक्स्ट बॉल. ओ शॉट ऑफ लाईन होता, इकडे मात्र खेचून पाडलाय तो सरळ लॉंग ऑफला. सीमारेषेच्या पलीकडे हर्षलच्या बॅटमधून येतोय 4था षटकार. बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेमध्ये हा फटका. प्रचंड पॉवर जनरेट करावी लागते जेव्हा तुम्ही असे फटके खेळता, आणि ती पॉवर मात्र या खेळाडूकडे जरूर आहे. स्ट्रॉंग आहे हर्षल आणि हळूहळू विजयाकडे वाटचाल करताना खारकोपर. ऑन साइडला आणखीन एक हर्षलचा धमाका, त्याच्या बॅटमधून निघालेला हा 5वा षटकार. धाव फलकावर साहिल दरेचे हे षटक पहिल्या 3 बॉलमध्ये 16 दिल्यात आणि त्याचमुळे आता टेन्शन वाढलंय ते नव्या संग्राम 11 नितळस या संघाचं. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा धीम्या गतीनं केला होता, कट करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र बीट केला हर्षलला, डॉट बॉल. आता मात्र समीकरण आपण पाहूया. शेवटच्या 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 8 बॉलमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू चांगले करावे लागतील साहिलला, कारण अगोदरच 4 बॉलमध्ये 16 धावा आल्यात, जेणेकरून शेवटपर्यंत मॅच रंगेल. परंतु हर्षलचा फटका फसलाय, बॉल हवेत आहे, टफ चान्स आहे. स्वतः साहिल गेलाय धावत. इट्स माय कॅच आणि त्यानं मात्र जेल टिपलाय. फलंदाज होईल बाद निर्णायक क्षणाला. नव्या संग्राम 11 नितळसला मात्र मिळालंय हे घवघवीत यश. हर्षल ठाकूर सगळ्यात मोठा अडथळा यावेळेस मात्र दूर काढलाय तो नितळसला. नितळसनं साहिल दरेनं मात्र एक उत्तम झेल टिपलाय आणि हा धक्का क्रमांक लागलाय 3रा. 49 या धावसंख्येवर 7 बॉलचा खेळ शिल्लक, 8 धावांची गरज. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय नीलशेठ ठाकूर साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन, कारण त्यांचंही या ठिकाणी आपण पाहू शकाल दमदार योगदान. आणि आता या ठिकाणी आपण त्यांना पाहू शकाल आपल्या या व्यासपीठावरती सागर शेठ ठाकूर साहेब यांचे सुपुत्र नीलशेठ ठाकूर साहेब. आपलं सहर्ष स्वागत. सामना जवळ तर आणून दिला हर्षलला, परंतु विजयाची पताका मात्र त्याला फडकवता आली नाहीये आणि त्याचमुळे जर्मन खारकोपर संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होतील. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची आवश्यकता.
आपण पाहू शकाल जॉन्टी यांचे परम मित्र जीत पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमधील जीत यावं व्यासपीठावरती. रियाने ये संपार पाणी पाहिजे मैदानावरती, चला पाणी घेऊन जा मैदानावरती. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल जीत पाटील नावा एक उत्कृष्ट डीजे ऑपरेटर देखील राहिलेत. तर आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीने या व्यासपीठावरती. तोपर्यंत ड्रिंक्स पाणी आहे मैदानामध्ये. आपण ऐकूया रियाने एंटरप्राइजेस चषक 2026 मध्ये डीजे ची संगीत. निर्णायक क्षणाला बास झाला आणि अजूनही टेन्शन संपलेलं नाहीये खरं तर, कारण मैदान बराच वेळेला गोलंदाजांना सहाय्य करते. बघाशी आपण पाहिली 32शी मॅच दहीसरची शेवटपर्यंत रंगली होती आणि त्याचमुळे अजूनही ती संधी जरूर आपल्याला आहे. नितळ संघ हेच आता मात्र एकमेकांना सांगत असतील 6 बॉल 7 धावा सुद्धा वाचवता येऊ शकतील या मॅच मध्ये आणि त्यासाठीच मात्र 5वं आणि अंतिम षटक करण्यासाठी गोलंदाज राहुल काठे येतोय, ज्याच्याकडे चांगला एक्सपिरियन्स आहे. रॉकस्टार प्रवीण गायकर आपल्या टीव्ही स्क्रीनवर, समोर जॉन्टी आहे, जीत आहेत. कट केलाय बॉल, पंचांच्या डोक्यावरून बॉल सरळ निघाला डीप पॉइंट बॉडीलाईनच्या दिशेनं. पहिल्याच बॉलवर टेन्शन खतम, पहिल्याच बॉलवर चौकार. मात्र टेन्शन घालवलंय. पहिलाच बॉलवर एक चांगला स्क्वेअर कट दाखवला आणि चौकारानं टीमची टोटल 54 या आकड्यावर. आता गरज असेल ती 3 धावांची. 5 चेंडूंचा खेळ बाकी, 3 धावा करायच्या आहेत आणि आता पाहायला गेलं तर हळूहळू विजयाकडे वाटचाल करताना. पुन्हा एकदा कट केल्या बॉल, स्वीप कव्हरला पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. पहिली रन कंप्लीट झाले, दुसऱ्यासाठी नाही होणार प्रयत्न, एकच धाव मिळेल. सिंगल रन सुद्धा हा सामना आता मात्र जिंकता येऊ शकेल. पहिल्या 2 बॉलमध्ये 5 आल्यात, आता 4 बॉलमध्ये 2 करायचे आहेत. फार मोठं टार्गेट नाहीये, परंतु क्रिकेट आहे. 1-2 डॉट बॉल, एखादी विकेट राहुलला मिळाली तरी सुद्धा हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाऊ शकेल. परंतु तसे प्रयत्न आता मात्र राहुलला करावे लागतील. आउटसाइड ऑफ स्टंप, इकडे मात्र हा चेंडू निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 2 धावांची गरज आहे आणि जेव्हा कमी धावा राहतात ना तेव्हा टेन्शन खरं तर फलंदाजावर जास्त असतं. तेव्हा गोलंदाजाला मात्र मॅच गमावण्याची भीती बिलकुल नसते. भीती असते ती फलंदाजाच्या मनामध्ये. आता मोठा फटका खेळायचा, सिंगल काढायची, ही द्विधा मनस्थिती असते आणि या द्विधा मनस्थितीमध्ये बऱ्याच वेळेला चेंडू अशा पद्धतीने मात्र निर्धाव जात असतात. पुन्हा एकदा अपील पाहायला मिळाले आणि अपील यावेळेस उचलून धरले. फलंदाज होईल बाद. खारकोपर टीम आता मात्र टेन्शन मध्ये. शेवटचे 2 बॉल आणि 2 धावांची गरज. टेन्शन वाढवलं धनेशनं. खरं तर कुणालनं हा सामना जवळ जवळ आणून दिला होता, परंतु आता टेन्शन वाढलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर ऋतिक गरज दाखल झालाय. 2 बॉलमध्ये 2 धाबा करायचे. टार्गेट फार मोठं नाहीये, परंतु घाम फुटलाय. 4 बॉलमध्ये 2 करायचे होते आणि इकडे मात्र 2 डॉट बॉल खेळून धनेश मात्र पॅव्हिलियनकडे परतलाय. टेन्शन आहे या मॅचवर. आता मात्र सबशेलपणे मित्र म्हणेन जर्मन खारकोपर संघाच्या गोटामध्ये थोडंसं चिंतामय वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु पाहूया ऋतिक गरज इकडे मात्र विजयाची झळाळी मात्र या मॅचला देणार का. शॉर्ट बॉल आहे, कट करण्याचा प्रयत्न, पाठीमागे शॉर्ट थर्डमॅनला बॉल फील्ड केला जातोय.
एकच धाव आले आणि या मॅचचा थरार तुम्हाला शेवटच्या बॉलवर पाहायला मिळेल. एक बॉल आणि एका धाब्याची गरज आहे. रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड रियानी एंटरप्राइजेस चषक 2026 स्पर्धेच्या पहिल्याच रात्री मात्र हा सामना खारकोपर आणि नितळस शेवटच्या बॉलवर येऊन पोहोचलाय. लास्ट बॉल, शेवटच्या बॉलचा थरार, लास्ट बॉल थ्रिल. एक बॉल आणि एका धाब्याची आवश्यकता. टेन्शन मध्ये आहेत सगळ्याच दोन्ही संघांच्या समर्थकांचा जीव आता मात्र भांड्यात पडलाय. धगधग धगधग व्हायला लागले. कोणता संघ जिंकेल कोणीही सांगू शकणार नाहीये ठामपणे. आणि क्रिकेटचा खेळच असा आहे. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. आणि अनिश्चितता नेहमीच या खेळामध्ये ठासून ठासून भरलेली असते. आणि तीच अनिश्चितता अगदी काही मिनिटापूर्वीच जिथे सहजतेनं खारकोपर संघ जिंकेल असं वाटत असतानाच मात्र खारकोपर संघाचा हा सामना अंगलट आलाय. एक बॉल एक धाव काढावीच लागणार आहे. इकडे मात्र टीम मीटिंग कॉल करण्यात आले. नव्या संग्राम इलेव्हन नितळस संघ थोडंसं डिस्कशन सुरू आहे परंतु स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका हीच विनंती असेल. एक बॉल एक. खरं तर सुरुवातीलाच ज्या पद्धतीनं कुणालनं बॅटिंग केली, पहिल्याच बॉलवर चौकार सिंगल काढून तो नॉन स्ट्राईक एंडला गेला, तिकडेच अडकला. आणि आता मात्र त्यालाच संघाला जिंकून द्यावं लागणार आहे. आणि त्याच्यावर आता मात्र मोठी जबाबदारी आहे. एक बॉल एक. बऱ्याच वेळेला एक बॉल मध्ये 6 धावा 7 धावा 5 धावा 4 धावा होताना पाहिल्यात. परंतु बऱ्याच वेळेला तुम्ही असे सामने गमावताना सुद्धा पाहिलेत जिकडे एक बॉल एक झालेली नाहीये. चांगले चांगले फलंदाज करत शेवटच्या बॉलवर चुका करताना दिसतात. कारण ते फलंदाज चुका करत नाही, ते प्रेशर असतं आणि तोच दबाव. आणि जो संघ जो खेळाडू या सिच्युएशनला मात्र दबाव झेलू शकेल आणि तोच खेळाडू मात्र यशस्वी होणार आहे. एका बाजूला गोलंदाज राहुल काटे आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज कुणाल घरत. दोघांमध्ये चांगली टक्कर पाहायला मिळेल. खारकोपर की नितळस. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली नितळसला आणि नितळस संघ मात्र या वाईल्ड कार्ड एंट्रीचा फायदा घेणार का? दुसऱ्या बाजूला खारकोपर संघ. आणि शेवटचा बॉल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. लास्ट बॉल थ्रिल. हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि संग्राम इलेव्हन नितळसनं रोमहर्षक विजय नोंदवलाय. चित्त थरारक सामना जिंकलाय आणि शेवटला मात्र ही डाव डिफेंड झाले. शेवटच्या ओव्हरमध्ये हाच तो चेंडू होता. ही विजयाच्या मुवमेंट्स इकडे मात्र. आणि पंचांनी सुद्धा बाद घोषित केला आणि जसा बोट वर गेला आणि अक्षरशः आनंदाला पारावार उरलेला नाहीये. नितळसनं मैदान मारले. वेल प्लेड बॉईज. हार्दिक हार्दिक अभिनंदन नव्या संग्राम इलेव्हन नितळस. आणि हार्ड लक जयमान खारकोपरला झोप लागणार नाहीये. क्या बात आहे. दमदार स्पर्धा या ठिकाणी सामना पाहायला मिळाला मित्रांनो. बघा शेवटच्या